पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आता कॅप राऊंड 2 चे फॉर्म भरता येणार आहे। तर कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साइटवर यायचे आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेले नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये बेटरमेंट हे ऑप्शन चूज केलेलं आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरू शकतात। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या साइटला व्हिजिट करायची आहे। यावरती आल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक आयडी आहे जो DEN पासून सुरुवात होणार आहे आणि एक पासवर्ड आहे। तो आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉगिनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि आपण आपला फॉर्म हा प्रोफाईलमधूनच फिलअप करू शकणार आहे। तर हा असणार आहे राऊंड 2 पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025-26। लॉगिन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये फिलअपचं जे ऑप्शन आहे इथून सुद्धा तुम्ही क्लिक करून भरू शकता किंवा स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन इथून सुद्धा तुम्ही तुमचा कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरू शकता। तर विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फॉर्म फिलअप भरण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती एकदा चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण फॉर्ममध्ये जर चूक झाली तर तुम्हाला चुकीचे कॉलेजसुद्धा मिळू शकते। त्यामुळे व्यवस्थितरित्या चेक करा आणि नंतरच फॉर्म भरा। तर स्टार्ट फिलिंगला आपण क्लिक करणार आहे जेणेकरून आपण आपला कॅप राऊंडचा फॉर्म फिल करणार। तर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला इथून क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येणार। तर यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कॉलेज पाहिजे आहे, गव्हर्नमेंट पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड की युनिव्हर्सिटी, यामध्ये तुम्हाला जे पाहिजे क्लिक करा। ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस दोन्ही याला क्लिक करा। मायनॉरिटी आणि अनमायनॉरिटी म्हणजे नॉन मायनॉरिटी, तर तुम्ही मायनॉरिटी जर फॉर्ममध्ये फिलअप करून घेतलेली असेल, तुम्ही जर मायनॉरिटी स्टुडंट असेल तरच तुम्ही यस करा, अदरवाईज तुम्ही इथे नोला क्लिक करू शकता। त्यानंतर बघू शकता की त्यानंतर तुम्हाला येणार आहे तुम्हाला कोणकोणत्या रिजनमध्ये किंवा डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे। रिजन क्लिक केलं तर संपूर्ण येतील, त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना अडचण जाणार। तर सिलेक्ट करा की ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे यामधून तुम्ही अशा प्रकारे एक एक डिस्ट्रिक्ट चूज करू शकता। तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस तुमच्यासमोर येणार जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिलअप करताना अडचण जाणार नाही आणि तुम्हाला सिलेक्टेड कॉलेज दिसेल आणि त्यामधून तुम्ही तुमचे कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही जेही तुम्हाला जिल्हा पाहिजे ते जिल्हे सिलेक्ट करा। त्यानंतर इथे तुम्हाला लँग्वेजबद्दल विचारण्यात येतात, यामध्ये तुम्ही संपूर्ण ऑप्शन क्लिक करून ठेवा, काही होत नाही यामुळे। त्यानंतर इथे तुम्हाला कोर्स वाईज किंवा इन्स्टिट्यूट वाईज दोन्ही ऑप्शन दिलेले आहे। तर कोर्स वाईज ऑप्शन इझी जाते, त्यामुळे कोर्स वाईज सिलेक्ट करा। त्यानंतर यामध्ये तुम्हाला जेही ब्रँच घ्यायची आहे, कोणाला इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT जेही ब्रँच घ्यायची असेल त्या ब्रँचवर क्लिक करा। तुम्हाला त्या डिस्ट्रिक्टमधले त्या ब्रँचचे कॉलेजेस तुमच्यासमोर दिसून पडेल जेणेकरून तुम्ही त्यामधून ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता। अशा प्रकारे जे ब्रँच पाहिजे ती ब्रँच सिलेक्ट करून घ्या। संपूर्ण ऑप्शन एकदा चेक करा की तुम्ही टाकलेले ऑप्शन बरोबर आहे का, जिल्हा वगैरे जे पाहिजे आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सर्वात खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे। म्हणजे आपल्यासमोर येऊन जाणार आता सिलेक्टेड कॉलेज। तर या कॉलेजमधून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे की तुम्हाला कोणकोणते ऑप्शन तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झालेले आहे। यामध्ये कॉलेजचे नाव आहे, गव्हर्नमेंट, अनॲडेड आणि इथे ब्रँचेस जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला जेही पाहिजे इथे चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। 5 ऑप्शन आहे, 5ही ऑप्शन घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर। 5ही ऑप्शनला सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर एकदा चेक करून घ्या काही घ्यायचं आहे किंवा कोणतं कॉलेज सोडायचं आहे। जर नसेल तर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। तुम्ही 5 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे असे आपण ग्राह्य धरू शकतो। तुम्ही अशा प्रकारे कितीही कॉलेज सिलेक्ट करू शकता। त्यानंतर बघू शकता आता तुम्ही करू शकता कॉलेजला मूव। तर इथे तुम्हाला 2 ॲरो दिलेले आहे म्हणजे वर खाली करू शकता तुम्ही कॉलेज। तर इथे जे कॉलेजची लिस्ट आहे इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर त्या कॉलेजला तुम्ही वर आणि डाऊन म्हणजे अप आणि डाऊन करू शकता, म्हणजे सिरीज लावू शकता, कारण सिक्वेन्स लावणं अतिशय गरजेचं आहे। 1 नंबरला असं कॉलेज टाका की ते तुम्हाला लागलं तर प्रवेश घेऊ शकले पाहिजे। 1 नंबरचं कॉलेज मिळाल्यानंतर तुमची ॲडमिशन फ्रीज होणार, तुम्हाला दुसरा राऊंड ट्राय करता येणार नाही आहे त्यामुळे। तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस मूव करून घ्या। 1 2 3 4 जशी इथे सिरीज दिलेली आहे म्हणजे प्रिफरन्स नंबर दिलेला आहे, ह्या प्रिफरन्स नंबरनुसार तुम्ही दिलेले कॉलेज 1 2 3 4 5 हे व्यवस्थित आहेत का
आता जर व्यवस्थित वाटत नसेल तर आता सुद्धा तुम्ही इथून मूव्ह करू शकता अप डाऊन. बघा कसं अप डाऊन केल्या जाते. अशा प्रकारे तुम्ही क्लिक करा, ब्ल्यू झाल्यानंतर अप नेता येते, खाली सुद्धा नेता येते. अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स लावून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. तुम्ही दिलेला प्रिफरन्स हा सेव्ह होऊन जाणार. तुम्ही दिलेला प्रिफरन्स तुमच्यासमोर आलेला आहे. आता आहे फायनल सबमिशन. तर तुम्ही दिलेले जेही ऑप्शन आहे हे एकदा प्रॉपर चेक करा. जो सिक्वेन्स लावलेला तो व्यवस्थित आहे का, कॉलेज व्यवस्थित आहे का, टाईप, ब्रँच, संपूर्ण ऑप्शन स्क्रीनवर दिल्यानंतर चेक करून घ्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे संपूर्ण ऑप्शन ओके आहे तर तुम्ही जोही पासवर्ड आहे तुमचा लॉग इनचा तो इथे इन्सर्ट करा, कन्फर्म करा. तुम्ही जो हा मोबाईल नंबर आहे यावरती तुम्हाला OTP येणार, तो OTP इन्सर्ट करा आणि फायनल सबमिट करा. फायनल सबमिट झाल्याबरोबर तुम्हाला एक प्रिंट येऊन जाणार, ज्या प्रिंटमध्ये तुम्ही दिलेले संपूर्ण ऑप्शन तुमच्यासमोर डिस्प्ले होणार. ती प्रिंट तुम्ही सेव्ह करू शकता, प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता. तर अशा प्रकारे कॅप राऊंड 2चे फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. ज्याही विद्यार्थ्यांचे पहिल्या राऊंडला नंबर लागलेले नसेल ते फॉर्म भरू शकतात. ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे 5 ऑप्शन दिल्यानंतर 6वं ऑप्शन तुम्हाला जे बेटरमेंट दिलेलं आहे ते ऑप्शन येऊन जाणार. तुम्ही कितीही ऑप्शन द्या, 5 द्या, 10 द्या, 20 द्या, शेवटी लास्टमध्ये ते ऑप्शन तुम्हाला येऊन जाणार जे तुम्ही बेटरमेंट केलेलं होतं. तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे. या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा. आणि टाईम टेबलनुसार तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी फॉर्म कधी भरू शकतात तर 19 तारखेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकणार. 21 तारखेला तुमच्या राऊंड 2चा रिझल्ट डिस्प्ले होणार आणि 22 ते 24मध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेणार. तर अशाबद्दलचा हा टाईम टेबलसुद्धा आहे. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयरच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या अपडेट बघा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.